हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेक्षको, भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय चाललंय या संदर्भात आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे. खरं तर प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे. मागच्या आठवड्यामध्ये आपण जेव्हा या मतदारसंघाचा आढावा घेतला, अगदीच अभ्यासपूर्ण आकडेवारी तुमच्या समोर ठेवली, त्यामुळे तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्याच्यानंतर अनेक प्रेक्षकांचे फोन आले की आत्ता सध्या या मतदारसंघात काय चालू, या मतदारसंघाची परिस्थिती काय चालू आहे. कारण वातावरण बदलताना दिसतंय, समीकरण चेंज होताना दिसत आहेत आणि म्हणून आपण काही विषयांवर चर्चा करणार आहोत. आणि पहिला विषय तो म्हणजे प्रचारामध्ये सध्या आघाडी कोणी घेतली आहे, सध्या आघाडीवर कोण आहे. दुसरा जो विषय तो जातीय समीकरण, म्हणजे भिवंडी लोकसभा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ नेमकं याच्यावर कोणत्या जातीचं वर्चस्व आहे, की जातीय समीकरण कशी बदलतायत या विषयावर आपण तुमच्याशी चर्चा करणार. आणि त्याचबरोबर या मतदारसंघातील जी नेते मंडळी आहे यांचं नेमकं काय चाललंय, कारण खूप मोठ्या घडामोडी या 7-8 दिवसामध्ये घडलेल्या आहेत. अगदीच आज 21 एप्रिल 2019 आहे आणि 29 तारखेला मतदान आहे. या उर्वरित 7-8 दिवसामध्ये काय नेमकं वातावरण होणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. पण सध्याची परिस्थिती काय आहे या संदर्भात आपण आढावा घेणार आहोत. प्रेक्षक, भिवंडी लोकसभा मतदारसंघातलं वातावरण आता तर खरं तर तापलंय, म्हणजे अगदी ऊन जसं तापलंय, म्हणजे भर उन्हामध्ये ही लोक प्रचार करतायत, तसं ऊन तापतंय तसं हा प्रचारही तापलेला. म्हणजे उन्हा तानाची पर्वा न करता सगळे उमेदवार अगदी हिरिहिरीने प्रचारामध्ये भाग घेत आहेत. त्यांचे कार्यकर्ते अगदी पेटून उठलेत, कारण निवडणूक अगदीच तोंडावर आलेली आहे. सुरुवातीला ही लढत दुरंगी होईल असं वाटत होतं, म्हणजे कपिल पाटील वर्सेस सुरेश टावरे यांच्यामध्येच ही लढत होईल असं वाटत असताना डॉक्टर अरुण सावंत म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी ही प्रचारामध्ये बऱ्यापैकी रंगत आणलेले, म्हणजे त्यांच्या प्रचारात अजून रंग चढलेला दिसत नसला तरी आगामी काळामध्ये जेव्हा असुद्दीन ओवैसी असतील किंवा प्रकाश आंबेडकर असतील यांच्या जेव्हा सभा होतील, म्हणजे खरं तर त्या सभा होऊ नयेत यासाठी प्रयत्न दोन्हीकडून सुरू आहेत. मात्र ते सभा झाल्या तर त्याचा बराचसा फटका हा काँग्रेसला बसणार आहे. आणि काँग्रेस विचार करते की ही जी मतं आपली जी फुटणार आहेत किंवा अरुण सावंत यांच्याकडे जाणार ती जाऊ नये यासाठी ते प्रयत्न आहेत. आणि त्याच्यामुळं अरुण सावंतांचा प्रचार काहीसा थंड दिसत असला तरी येत्या 5-6 दिवसामध्ये हा प्रचार शिगेला पोहोचेल. सध्या तरी प्रचारामध्ये याची आघाडी घेताना दिसते ती प्रचाराची आघाडी कपिल पाटील यांनी घेतलेली, कारण कपिल पाटील यांना खूप चांगला वेळ मिळाला. कपिल पाटील यांचं तिकीट हे आधीच फिक्स होतं. खरं तर पहिल्या यादीमध्ये म्हणजे जी उमेदवारांची पहिली यादी भाजपने जाहीर केली त्या पहिल्या यादीमध्ये कपिल पाटलांचं नाव आलं होतं. मी सुरुवातीला जो प्रचार सुरू होता की कपिल पाटीलना तिकीट मिळणार नाही, कपिल पाटील हे उमेदवार बदलले जातील किंवा आणखीन बऱ्याचशा वार्ता सुरू होत्या, त्या सगळ्या वार्तांना पूर्ण वेळ मिळाला आणि कपिल पाटील हे मला तिकीट मिळणारच असे ठामपणे सांगत होते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न करत होते. म्हणजे खरं तर गेले 2 वर्षापासून त्यांना निवडणुकीचे वेध लागले होते आणि 1 वर्षापासून ते प्रचाराची सुरुवात अगदी त्यांनी रंगात आणली होती. म्हणजे घरोघरी भेटी देणं, विकास कामांवर लक्ष देणं किंवा आणखीन काही बाबी असतील त्या सगळ्या बाबी ह्या त्यांनी इस्टॅब्लिश केल्या. म्हणजे खूप चांगल्या यंत्रणा त्यांनी राबवायला सुरुवात केली होती. मग ती सोशल मीडियावरची मोहीम असेल किंवा बूथ कमिट्या नेमणं असेल, अशा सगळं त्यांनी यंत्रणा लावून घेतली होती, कारण त्यांना माहित होतं मला तिकीट मिळणार. तसंच झालं की त्यांना तिकीट सर्वात आधी मिळालं. त्याच्यामुळे त्यांनी प्रचाराची पहिली फेरी ही तिकीट व्हायच्या आधीच पूर्ण केली होती आणि तिकीट जाहीर झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या प्रचाराची फेरी ही आता पूर्ण होताना दिसते. म्हणजे आजपासून जवळजवळ ते 21 एप्रिल पासून अजून त्यांच्या प्रचाराची 3री फेरी सुरू झालेली आहे. म्हणजे अजून जे सुरेश टावरे आहे त्यांची पहिली फेरी पूर्ण झालेली नाही, तोपर्यंत कपिल पाटील हे 3ऱ्या फेरीमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांचा बराचसा वेळ सुरुवातीचा पहिल्या फेरीतला जो तिकीट जाहीर झाल्यानंतर झाला तो म्हणजे शिवसैनिकांच्या नाकदुऱ्या काढणं. म्हणजे अगदीच जेव्हा तिकीट जाहीर व्हायच्या आधी त्यांना शिवसैनिकांनी विरोध केला. दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा तिकीट जाहीर झालं त्यावेळेस मनोमिलन करता करता त्यांच्या नाकी 9 आले. म्हणजे शिवसैनिक अगदी इरेला पेटले होते आणि जे उट्ट होतं जो कपिल पाटील यांनी त्रास दिला होता असं त्यांचं जे म्हणणं होतं तो त्याचं उत्तर जे काढण्यासाठी त्यांना जाब विचारला जात होता आणि मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी जिथे शिवसैनिक भेटत होते तिथे त्यांना जाब विचारला जात होता. त्याच्यामुळे जो तिकीट मिळाल्यानंतर
टप्पा होता तो शिवसैनिकांना मनवण्यात गेला. मात्र त्यानंतर शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत प्रकाश पाटील हे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि दिवस रात्र त्यांनी प्रचारामध्ये उडी घेतली. जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे साहेब यांनी तर पूर्ण मतदारसंघ हा पिंजून काढला. बऱ्याचशा प्रचार सभा ते घेत आहेत. कपिल पाटील यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले नाहीत. शिवसैनिकांनीही नांग्या टाकलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी त्यांच्या प्रचारामध्ये सुरुवात त्यांनी केलेली आहे. म्हणजे शिवसैनिकांचे मेळावे होत आहेत, भाजपचे मेळावे होत आहेत. कपिल पाटील यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात, त्याच्यानंतर तालुक्यामध्ये आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद गटामध्ये बऱ्यापैकी प्रचार यंत्रणा राबवलेली. त्यामुळे चांगला माहोल तयार करण्यामध्ये कपिल पाटील यांना यश आलेलं. म्हणजे पहिल्याच टप्प्यामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यामध्ये आघाडी घेताना हे कपिल पाटील दिसत आहेत. म्हणजे प्रचाराची जी आघाडी आहे ती कपिल पाटील घेताना दिसत आहेत. त्यांच्या प्रचारामध्ये खूप वेगवेगळे व्हेरिएशन दिसत आहेत. म्हणजे ते रथ फिरताना दिसत आहेत, सायकली फिरताना दिसत आहेत. अगदीच जे LED लावून जो प्रचार केला जातो किंवा टेम्पो रिक्षा सजवून अगदीच गाड्या सजवून जो प्रचार केला जातो, मोठमोठ्या रॅल्या काढल्या जातात, झेंडे, त्याच्यानंतर पताका, अगदीच साऊंड सिस्टीम, त्यांची प्रचार गीतं, असं अगदी धुमाकूळ चालू आहे. म्हणजे कपिल पाटील यांच्या प्रचारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची यंत्रणा सध्या राबताना दिसते आहे. मेळावे त्यांचे बऱ्यापैकी यशस्वी होत आहे. म्हणजे काही 1-2 मेळावे जर वगळले तर त्यांच्या मेळाव्यांना बऱ्यापैकी यश येत आहे. 21 तारखेनंतर म्हणजे जो निवडणुकीचा उर्वरित महाराष्ट्रामध्ये ज्या निवडणुका होत आहेत तिथे तो तिसरा टप्पा जो संपल्यानंतर ज्या सभा होणार आहेत, म्हणजे नरेंद्र मोदी येतील अशी शक्यता आहे, मुख्यमंत्र्यांच्या सभा होतील अशी शक्यता आहे. याच्या सगळ्या सभा झाल्यानंतर जो माहोल तयार होईल त्याच्यावर कपिल पाटील यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. मात्र सध्या तरी प्रचारामध्ये कपिल पाटील यांनी आघाडी घेतली आहे. कपिल पाटील यांचा जो प्रचार आहे तो शिस्तबद्ध सुरू आहे. म्हणजे त्यांच्या प्रचारामध्ये कपिल पाटील वेगळ्या पद्धतीने फिरतायत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीने फिरतात आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसंघ, त्याच्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल, विश्व हिंदू परिषद असेल किंवा हिंदू मंच असेल, ज्या ज्या संघटना भाजपाच्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा राबवत आहेत. म्हणजे अगदीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जे कार्यकर्ते आहेत ते घराघरात जाऊन पत्रक वाटताना दिसत आहेत. काही त्यांचे अहवाल असतील, काही प्रचार साहित्य असेल, हे वाटणारी एक वेगळी यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. काँग्रेसच्या प्रचारामध्ये मात्र असं काही दिसत नाही. काँग्रेसचा प्रचार थोडासा ढेपाळलेला दिसतोय. त्याचं कारण असं होतं की सुरेश टावरे हे खूप चांगले उमेदवार आहेत. मागच्या वेळेस ते खासदार होते आणि त्यांचा स्वभाव जो आहे खूप चांगला आहे. म्हणजे मनमिळावू स्वभावाचे ते आहे. त्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असता सुरुवातीच्या काळात त्यांना तिकीट जाहीर झालं असतं. मात्र भाजपने खेळी खेळली, शिवसेनेने बरोबर त्यांचे कार्यकर्ते पेरले आणि त्यांचं तिकीट मिळवण्याच्या मध्ये अडथळे निर्माण केले. म्हणजे शेवटच्या दिवशी, म्हणजे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी 9 एप्रिल रोजी त्यांना त्यांच्या हातामध्ये AB फॉर्म दिला गेला. म्हणजे जेव्हा जेव्हा टावरे यांना तिकीट मिळेल अशी चर्चा व्हायची, ते प्रचाराला निघायचे, त्यावेळेस कुठेतरी बाळामाव म्हात्रे यांचं नाव चर्चेत यायचं आणि मग ते पुन्हा थंड व्हायचे. नेमकं काय करायचं, म्हणजे प्रचारामध्ये आपण खर्च करायचा का, फिरायचं का, असे अनेक प्रश्न त्यांच्या समोर होते. कारण 2014ची निवडणूक त्यांनी बघितली होती. 2014च्या निवडणुकीच्या आधी म्हणजे 2009ला ते विद्यमान खासदार होते. खूप चांगली त्यांची कारकीर्द होती. कुठेही ते वादात नव्हते किंवा त्यांची विकास कामं केली नसतील, मात्र त्यांना कुठेही त्यांचा वाद झालेला नव्हता. कार्यकर्त्यांची त्यांची अटॅचमेंट बऱ्यापैकी होती. त्यामुळे त्यावेळेस तर त्यांना तिकीट मिळालं असतं तर त्यांना फायदा झाला असता. मात्र ते प्रचारात असताना ऐन वेळेवर तिकीट बदललं गेलं आणि ते तिकीट विश्वनाथ पाटील यांना मिळालं. म्हणजे हातात तोंडाशी आलेला घास त्यावेळेस त्यांच्या तोंडातून गेला होता आणि म्हणून ते आता संभ्रमात होते की यावेळेसही तसाच प्रकार होतो की काय. कारण काँग्रेसचं काही खरं नाही, ऐन वेळेवर उमेदवार बदलला जातो की काय. आणि म्हणून ते प्रचाराला लागले नव्हते, चर्चेत होते, त्यांनी तयारी चालवली होती. मात्र नक्की काय होईल याची त्यांना खात्री नव्हती. त्यामुळे ते 9 तारखेपर्यंत अगदी शांत होते. 9 तारखेला त्यांनी फॉर्म भरल्यानंतर पुन्हा एकदा फॉर्म काढून घेण्यापर्यंत जी धाकधूक होती ती धाकधूक वाढत होती. आणि ज्यावेळेस बाळामाव म्हात्रे यांनी फॉर्म काढून घेतला, विश्वनाथ पाटील यांनी फॉर्म काढून घेतला, त्याच्यानंतर ते खऱ्या अर्थाने फ्री झाले आणि मग निवडणूक
आपल्याला जिंकायची आहे या उद्देशाने ते कामाला लागले. आता बऱ्यापैकी त्यांचा प्रचार सुरू होताना दिसतोय. मात्र हा मतदारसंघ खूप मोठा आहे. 6 विधानसभा मतदारसंघ आणि 18,58,000पेक्षा जास्त मतदार. हे त्यांना अगदी 10 तारखेनंतर आत्ताचा जो प्रवास झाला 11 दिवसांचा, ह्या 11 दिवसांमध्ये या सगळ्या लोकांना भेटणं त्यांना शक्य झालं नाही. ज्यावेळेस कपिल पाटलांचे अहवाल छापून आले, कपिल पाटलांची सगळी प्रचार यंत्रणा कामाला लागली, त्यांची प्रसिद्धी यंत्रणा कामाला लागली, तेव्हा त्याच्यानंतर म्हणजे साधारणतः 20-25 दिवसांनी यांचं सगळं प्रचार साहित्य आता येत आहे आणि ते वाटलं जात आहे. त्यांच्या प्रचारामध्ये फारसा जोश दिसत नसला तरीही त्यांनी बऱ्यापैकी ग्रीप घेतलेली आहे आणि मतदारसंघ पिंजून काढायला लावलाय. त्यांच्या ज्या सभा होणार आहेत, म्हणजे आता तर त्यांच्या सभा होताना दिसत नाही, काही कार्यकर्त्यांचे मेळावे होत आहेत आणि त्या मेळाव्यांचा जो प्रतिसाद आहे तो फार उत्साहकारक आहे अशातला भाग नाही. म्हणजे भिवंडी शहर वगळता उर्वरित मतदारसंघामध्ये त्यांना फारसा प्रतिसाद त्यांना मिळताना दिसत नाहीये. मात्र उद्यापासून पुढे जेव्हा सभा जाहीर होतील तेव्हा वातावरण हे वेगळं होईल. म्हणजे खरं तर कपिल पाटील यांना हा मतदारसंघ यावेळेस धोक्याचा आहे असं ठरवलं होतं. अनेक मीडिया हाऊसेस सांगत होते की कपिल पाटील यांना यावेळेस धोका आहे. मात्र त्या धोक्याची संधी घेताना काँग्रेस कुठेही दिसली नाही आणि काँग्रेसचा प्रचार ढेपाळताना दिसला. यावेळेस मात्र म्हणजे आत्ताच्या परिस्थितीमध्ये मात्र सुरेश टावरे यांनी बऱ्यापैकी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसते. बऱ्याचशा यंत्रणा त्यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे. अगदीच संथपणे का होईना पण त्यांचं लोकांशी बोलणं चालू आहे, घरोघरी भेटी देणं चालू आहे आणि हा मतदारसंघ पिंजून काढण्याच्या त्या तयारीमध्ये आहेत. तिसरे जे उमेदवार आहेत डॉक्टर अरुण सावंत यांची प्रचार यंत्रणा सुरुवातीपासून त्यांनी एक वेगळा दृष्टिकोन ठेवला. म्हणजे मी अगदीच पैसे वाटणार नाही, पैसे खर्च करणार नाही किंवा मोठमोठ्या सभा घेणार नाही, मी लोकांशी संवाद साधेन आणि तशा प्रकारे ते लोकांशी संवाद साधतायत. ते गावोगावी जात आहेत, बऱ्याचशा मंडळींना भेटत आहेत. त्यांची जी मित्रमंडळी आहे त्यांनी जेव्हा जे विद्यापीठामध्ये कुलगुरू असताना त्यांनी केलेली कामं आहेत ही सगळी सांगून किंवा ते शास्त्रज्ञ आहेत त्यांनी केलेला कामाचा आढावा त्यांचे कार्यकर्ते घेताना दिसत आहेत. त्यांचा प्रचार दोघांच्या तुलनेमध्ये खूप कमी असला, संत असला तरी ज्या सभा होणार आहेत म्हणजे असुद्दीन ओवेसी असतील किंवा MIM चे सगळे नेते आणि त्याचबरोबर डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांच्या जर सभा झाल्या तर त्यांच्या प्रचारामध्ये रंगत येताना दिसेल की तेही बऱ्यापैकी ग्रीप घेताना दिसतील. इतर उमेदवारांचं काय कळायला मार्ग नाही की हा मतदारसंघ आहे हा प्रमुख उमेदवार सोडून इतरांना स्वीकारायला तयार नसतो. म्हणजे सगळ्या उमेदवार जेवढे उभे राहिले त्यांची जर बेरीज आपण केली म्हणजे 2009ची निवडणूक असेल, 2004ची असेल तर 2014ची असेल तर 60,000च्या वर कधी अपक्ष किंवा इतर उमेदवार जाताना दिसत नाही. हा मतदारसंघ अपक्षांना किंवा इतर पक्षांना स्वीकारताना दिसत नाही. इथे मात्र कपिल पाटील, सुरेश टावरे यांच्या बरोबर डॉक्टर अरुण सावंत हेही त्या रिंगणामध्ये दिसत आहेत. जी लढत सुरुवातीला आम्हाला वाटत होती की दुरंगी होईल ती आता लढत शेवटच्या टप्प्यामध्ये तिरंगी होईल असे चिन्ह दिसत आहेत. दलित, मुस्लिम आणि कुणबी हे तिन्ही जे समाज आहेत हे खरं तर वंचित बहुजन आघाडीला फेवरेबल होताना दिसत आहेत. मात्र प्रचार यंत्रणा नसल्यामुळे किंवा 10 उमेदवार निवडूनच येईल याची खात्री नसल्यामुळे थोडेसे मतदार संभ्रमामध्ये आहेत. मात्र MIM मध्ये असलेला जो मुस्लिम समाज आहे तो ओवेसींच्या सभेनंतर काय करतो किंवा पूर्ण मतदारसंघामधला जो बौद्ध समाज आहे तो समाज प्रकाश आंबेडकरांच्या आदेशाने नंतर काय करतो आणि त्याच्यानंतर कुणबी समाज हा मोठ्या संख्येने या मतदारसंघामध्ये आहे. हा मतदारसंघ खरं तर याच मतदारांचा आहे. सर्वात जास्त मतदार हे कुणबी समाजाचे, त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचे हे मतदार आहेत आणि त्याच्यानंतर काही प्रमाणामध्ये ही बौद्ध समाजाचे मतदार आहेत. ह्या तिघांनी जर ठरवलं हे तिघं जर एकत्र आले तर अरुण सावंत हेही निवडणूक रिंगणामध्ये येताना दिसणार आहेत. म्हणजे खरं तर विश्वनाथ पाटील जेव्हा निवडणुकीला उभे होते ते कुणबी समाजाचे नेते होते आणि त्यांनी फॉर्म काढून घेतल्यानंतर त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा अरुण सावंत यांना व्हावा असं काहीच दिसतंय. त्याला कारण असं की विश्वनाथ पाटील यांच्या बरोबरला जो कुणबी समाज होता हा फक्त कुणबी समाज या नावावर प्रेम करणारा होता, कुणबी या नावावर प्रेम करणारा होता. तो अगदी निष्ठेने माझा समाज आहे किंवा माझ्या समाजाचा माणूस आहे या दृष्टिकोनातून विचार करत होता. तो कुठल्याही पक्षात नव्हता. म्हणजे कुणबी सेनेचा मतदार
हा कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नव्हता किंवा राजकीय पक्षामध्ये तो जात नव्हता. त्याचं प्रेम हे कुणबी या नावावर होतं. मात्र विश्वनाथ पाटलांनी अचानक त्यांचा यू-टर्न घेतल्याने किंवा त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने जो कुणबी वर्ग आहे, कुणबी समाजावर प्रेम करणारा वर्ग आहे, तो कुणबी उमेदवार म्हणजे अरुण सावंत हे एकमेव कुणबी उमेदवार आहेत. कारण ह्या दोन्ही उमेदवार आग्री असल्याने आणि कुणबी उमेदवार असल्याने विश्वनाथ पाटील यांना जो मानणारा वर्ग होता तो काहीसा अरुण सावंत यांच्याकडे सरकताना दिसेल. त्याला कारण असं, ही जी मंडळी आहे ही कुठल्याही राजकीय पक्षाला मत देणारी नाही आहेत आणि हा वर्ग जर इकडे सरकला तर बऱ्यापैकी अरुण सावंत यांच्या मतांमध्ये ही वाढ होताना दिसेल. कारण मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी कुणबी समाज आहे. त्याच्याबरोबर एक बुद्धिजीवी जो वर्ग आहे त्याला असं वाटतंय की एक हुशार माणूस, एक चांगला माणूस हा लोकसभेत जायला हवा. हाही वर्ग जो अरुण सावंतच्या बरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये येताना दिसेल. बौद्ध समाजाची जी मंडळी आहे ती नेमकं काय करते यावर बरंचसं अवलंबून प्रकाश आंबेडकर यांना मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. आणि प्रकाश आंबेडकर यांची रणनीतीच अशी आहे की यावेळेस आपण हरलो तरी चालेल किंवा आपल्याला मतदान कमी झालं तरी चालेल, मात्र विधानसभा आपण डोळ्यासमोर ठेवायचे. म्हणजे त्यांच्या बरोबरच्या असलेला MIM पक्षाने एकही जागा लोकसभेची लढवलेली नाही, मात्र ते विधानसभेमध्ये उतरणार आहेत आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जी रणनीती आखली आहे त्या रणनीतीमध्ये त्यांना जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांना मतांचा टक्का हा वाढवावा लागेल. कारण प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवाराला, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला डॉक्टर अरुण सावंत यांना जर मतं कमी मिळाली तर या मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची मतं ही नेमकी कुठे जातात हे कळायला मार्ग होणार नाही. आणि मग त्याच्यामध्ये ती मतं जर काही प्रमाणात काँग्रेसकडे गेली, काही प्रमाणात BJPकडे गेली. कारण रामदास आठवले हे कपिल पाटील यांचा प्रचार करताना दिसत आहेत. म्हणजे बौद्ध समाज जर भाजपकडे गेला किंवा काँग्रेसकडे गेला तर प्रकाश आंबेडकरांच्या अस्तित्वाला या मतदारसंघामध्ये धोका पोहोचतो आणि मग पुढे जो विधानसभा लढवताना ज्या 6 विधानसभा लढवायच्या आहेत तिथे मग त्याचा विचार केला जाईल. आणि म्हणून बौद्ध समाज एक वेगळा विचार करताना दिसतोय की राजकीय पक्षांमध्ये कोण निवडून येणार कोण पडणार याच्यापेक्षा आपली मतं किती आहेत हे अरुण सावंत यांच्या पारड्यात टाकून प्रकाश आंबेडकरांना यांना बळ द्यावं. कारण महाराष्ट्रामध्ये जर त्यांची ताकद दिसली नाही, त्यांना एकूण मतं किती मिळाली हे जर दिसलं नाही तर प्रकाश आंबेडकरांचं वर्चस्व कमी होताना दिसेल. आणि प्रकाश आंबेडकरांचं वर्चस्व वाढवण्यासाठी, प्रकाश आंबेडकर यांना पुढे घेऊन जाण्यासाठी संपूर्ण या मतदारसंघातला बहुजन समाज एक वेगळ्या विचाराने अरुण सावंत यांच्या बरोबर राहील का असा एक प्रश्न तिथे सगळ्यांना पडलेला आहे. ही जी मंडळी सगळी जे ही विचारवंत आहे, आता बुद्धिजीवी आहे, यांनी जर प्रकाश आंबेडकर यांना जर साथ दिली तर डॉक्टर अरुण सावंत हे बऱ्यापैकी प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसतील. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये कपिल पाटील या आघाडीवर आहेत, दुसऱ्या क्रमांकावर सुरेश टावर आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर डॉक्टर अरुण सावंत आहेत. आजच्या दिवसानंतर म्हणजे तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचं मतदान संपल्यानंतर जे सगळी नेते मंडळी या मतदारसंघामध्ये उतरतील त्यावेळेस मात्र चित्र वेगळं झालेलं दिसेल, आपल्याला वेगळं वातावरण झालेलं दिसेल. त्यावेळेस पुन्हा एकदा नेमकं प्रचारात कोण आघाडीवर आहे याची आपण चर्चा करूया. तत्पूर्वी आपण कोणी कोणाला पाठिंबा दिला आहे आणि कोण कोणाबरोबर आहे हे पाहूया. पहिल्यांदा आपण विचार करूया कपिल पाटील यांचा. कपिल पाटील यांच्या बरोबर कोणते कोणते पक्ष आहेत. म्हणजे त्यांचा जो प्रचार यंत्रणेचा जो बॅनर दिसतो, म्हणजे तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर त्या बॅनरमध्ये भाजप आहे, शिवसेना आहे, आठवले गट जो RPI चा आहे, रासप म्हणजे माधव जानकरांचा ती राष्ट्रीय समाज पार्टी जी आहे ती या बॅनरवर दिसते. त्याच्यानंतर श्रमजीवी संघटना आहे, शिवसंग्राम संघटना आहे, कुणबी सेना आहे, देवा ग्रुप आहे. म्हणजे असे 8 संघटना आणि छोटे मोठे पक्ष हे कपिल पाटील यांच्या बरोबर आहेत. तसेच 8 पक्ष हे सुरेश टावरे यांच्या बरोबर असताना दिसतात. काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, बहुजन विकास आघाडी असेल, भारतीय कम्युनिस्ट पार्टी असेल, RPI चा यस गट जो आहे तो आहे, PRP कवाडे गट आहे, शेकाप आहे, स्वाभिमानी शेतकरी आहे. असे हे 8 छोटे मोठे घटक किंवा पक्ष हे सुरेश टावरे यांच्या बरोबर आहेत. म्हणजे इकडेही 8 पक्ष दिसत आहेत त्यांच्या बॅनरवर आणि सुरेश टावरे यांच्या बॅनरवरही 8 छोटे मोठे पक्ष दिसत आहेत. आपण आता ही पक्ष नेमकी किती ताकद आहे या मतदारसंघामध्ये ती आपण बघूया.
पहिला आपण विचार करू भारतीय जनता पार्टी. जे भारतीय जनता पार्टी कपिल पाटील ज्या पक्षाचे उमेदवार आहेत त्याच्यामुळे ह्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. म्हणजे त्यांचे आमदार आहे, त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचे पंचायत समिती सदस्य आणि बऱ्यापैकी त्यांचं वातावरण या पक्षाचं या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या जोडीला जो पक्ष आहे तो शिवसेना या मतदारसंघामध्ये भाजपापेक्षा जास्त किंवा त्यांच्या बरोबरीने म्हणा पण बऱ्यापैकी शिवसेनेचं वर्चस्व भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे शिवसेनेचा खूप चांगला फायदा हा कपिल पाटील यांना होताना दिसेल. बरीचशी जर नाराजी असली किंवा शिवसैनिक दुसरीकडे जाताना दिसत असला किंवा आता चर्चा तशा होत असल्या तरी शेवटच्या क्षणाला शिवसेना ही कपिल पाटील यांच्या बरोबर राहील. त्याला कारण असं आहे की आगामीच्या विधानसभा आहेत त्याही युतीने लढवाव्या लागणार आहेत आणि शिवसैनिक साधारणतः कोणत्याही परिस्थितीमध्ये हा काँग्रेसला मत देणार म्हणजे काँग्रेसच्या हातावर तो मत देण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. तसा काँग्रेसचा कार्यकर्ता हा कमल फुलावर जाणारा नसतो. तसाच शिवसेनेचा कार्यकर्ता हा कधीही काँग्रेसला मतदान देणार नाही. काही प्रमाणात कपिल पाटलांची नाराजी जी आहे, काही नेते मंडळी विरोध करतायत ते जर बघितलं तर काही प्रमाणात शिवसेनेची जी कार्यकर्ते मंडळी आहे, जे मतदार आहे तो काही प्रमाणात, पण आता त्याचे जे पर्सेंटेज असेल ते फार कमी असेल. म्हणजे अगदीच 0.5% कमी मतदान हे बाजूला सरकण्याची शक्यता किंवा ते एकतर मतदान करणार नाही. केलं तर ती एकतर डॉक्टर अरुण सावंत किंवा सुरेश टावरे यांच्याकडे जाईल. पण त्याचा फारसा फरक कपिल पाटील यांना पडताना दिसणार. म्हणजे शिवसेनेची जी नाराजी आहे ती शेवटच्या टप्प्यामध्ये पूर्णतः संपून जाईल असं चित्र दिसतंय. कारण पत्ते ओपन झालेले आहेत. म्हणजे खरं तर बाळामामा म्हात्रे जे खूप मोठं शिवसेनेचं नाव होतं त्यांनी तर थोडी तिची रणनीती बदलली असते आणि त्यांनी फॉर्म न भरता किंवा काँग्रेसमध्ये न जाता तिथं शिवसेनेबरोबर राहिले असते आणि शिवाजी महाराजांची जर नीती त्यांनी वापरली असती तर ते कपिल पाटीलला धोका देऊ शकले असते. पण आता पत्ते ओपन झालेले आहेत. बाळामामा म्हात्रेंची ताकद किती आहे, बाळामामा म्हात्रे आपल्याला किती फटका देऊ शकतात याची सगळी गणित आता कपिल पाटील आणि भाजप पक्षही मांडून बसलेला असेल. किंवा ह्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी पूर्ण भाजपाची फौज उतरलेली आहे. त्यांचे सगळे राजकीय तज्ज्ञ असतील, त्यांचे सगळे कार्यकर्ते असतील, त्यांचे सगळे IT सेल असतील, ह्या सगळ्या प्रचारामध्ये उतरलेले दिसत आहेत आणि त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला आहे. म्हणजे बाळामामा म्हात्रे नेमकं काय करू शकतात याची खात्री त्यांना पटलेली आहे. त्याच्यामुळे ते जेवढा फटका देतील तेवढा फटका भरून काढण्याची भाजपने तयारी केलेली असेल. त्याच्यामुळे बाळामामा म्हात्रे तर शिवसेनेमध्येच असते आणि कपिल पाटलांच्या प्रचारात जर असते तर खऱ्या अर्थाने कपिल पाटलांना धोका झाला असता. आता मात्र शत्रू उघड झालेला आहे. बाळामामा म्हात्रेंनी थेट चॅलेंज दिलंय की मी विरोध करणार आहे आणि विरोधातच राहणार आहे. त्याच्यामुळे विरोधक जो समोरून वार करणारा विरोधक असतो तो नेहमी शत्रूसाठी चांगला असतो. कारण आपल्याला माहित असतं शत्रू कोण आहे. पण आपल्या बरोबर राहून दगाफटका करणारी जी माणसं असतात ती खूप घातक असतात. बाळामामा म्हात्रे यांनी वाटतं आपले सगळे पत्ते ओपन केलेले आहेत आणि कपिल पाटील यांच्या विरोधात अगदी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि ते सुरेश टावरे यांना मदत करतील असं काहीसं चित्र दिसतंय. मात्र त्याला किती परिणाम होतो हे येणारा काळ ठरवेल. त्याला कारण असं की शिवसेनेचे जेवढे कार्यकर्ते भाजपच्या विरोधात काम करतील तेवढे भाजपचे कार्यकर्ते हे शिवसेनेच्या विरोधात काम करण्याचा प्रयत्न करतील. आणि बऱ्याच मतदारसंघामध्ये असं दिसतंय म्हणजे कोकणामध्ये जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 5 हे शिवसेनेकडे आहेत. पण सगळ्यात जास्त फटका जो आहे तो शिवसेनेला बसणार आहे. आणि म्हणून शिवसेना भाजपची सुरुवातीच्या काळाची अटॅचमेंट होती ती काही तुटलेली दिसली. मात्र आता उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मोदींच्या हातामध्ये हात घालून त्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून प्रचारात उतरलेत ते पाहता शिवसैनिक फारसा कपिल पाटील यांच्या विरोधात जाताना दिसणार नाही. त्यामुळे फारसा काही फरक पडणार नाही. फार तर 0.5% मतं जी असतील ती इकडे तिकडे होऊ शकतात. तिसरा जो पक्ष आहे तो RPI म्हणजे रामदास आठवले जे आहेत ते या निवडणुकीमध्ये कपिल पाटील यांच्या बरोबर आहेत. त्यांचा पक्ष बरोबर आहे. मात्र प्रचारामध्ये ही मंडळी दिसत नाहीये कारण त्यांना एक वेगळा पर्याय मिळालेला आहे. एकतर वंचित बहुजन आघाडी आहे यांना ते प्रकाश आंबेडकरांबरोबर राहून प्रकाश आंबेडकरांना मोठे करू शकतात किंवा फार तर कपिल पाटील यांना विरोध म्हणून ते सुरेश टावरे
यांना मतदान करू शकतात. मात्र रामदास आठवले जर ताकदीने उतरले किंवा त्यांचे कार्यकर्ते जर ताकदीने उतरले, कपिल पटेल यांनी जर RPIला बरोबर घेतलं, म्हणजे मतदारसंघाची परिस्थिती बघितली, म्हणजे आम्ही जो सर्व्हे केला त्या सर्व्हेमध्ये बौद्ध समाजाची जी मतं आहेत ही फारशी कपिल पटेल यांच्याकडे वळतील असं काही आत्ताच्या टप्प्यात दिसत नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये काय होईल ते सांगता येत नाही. मात्र रामदास आठवले यांचा गट हा कपिल पाटील यांच्या बरोबर असल्याने त्याचा फायदा कपिल पाटीलना काही प्रमाणात होताना दिसतोय. म्हणजे बौद्ध समाज हा थेट इतर पक्षांकडे जाईल असं काही वाटत नाही. काही कार्यकर्ते त्यांचं काम करतील, काही कार्यकर्ते प्रचारामध्ये दिसत आहेत आणि ह्या कार्यकर्त्यांनी जर बऱ्यापैकी काम केलं तर कपिल पाटील यांना तो फायदा होताना दिसतोय. तिसरा पक्ष आहे तो राष्ट्रीय समाजवादी पार्टी, म्हणजे ती महादेव जानकरांची. हे बॅनरवर नाव लिहायचं म्हणून त्यांनी ते घेतलं असेल असं वाटतं, कारण महादेव जानकरांचं इथे काय नाहीये आणि रासप या मतदारसंघामध्ये काय दिसत नाही. त्याच्यामुळे कपिल पटेल यांना या संघटनेचा फायदा किती होईल काय माहित नाही. मात्र राज्य पातळीवर महादेव जानकरांनी हा पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव कदाचित असेल. म्हणजे ते बेरजेला एक पक्ष त्यांच्या बरोबर दिसतोय. आता पाचवी जी संघटना आहे ती म्हणजे श्रमजीवी संघटना, ही कपिल पाटील यांच्या बरोबर आहे. म्हणजे खरं तर कपिल पाटील यांना इथे फायदा होताना दिसतोय. श्रमजीवी संघटनेची ही निर्णायक मत असतात. म्हणजे आतापर्यंतचा जो इतिहास होता की विवेक पंडित यांची जी श्रमजीवी संघटना आहे ती फारसं त्याच्यावर बंधनं नाहीत किंवा ती ऐन वेळी कोणालाही ती मतं देतात की ती मतं विकली जातात असं आतापर्यंत सांगितलं जातं. म्हणजे गेल्या 5 वर्षाचा जर तुम्ही इतिहास बघितला तर ही मतं विकताना दिसत नाहीये, ही मतं आदेशावर चालणारी आहेत. आणि आता तर एक विवेक पंडित यांनी खूप चांगली सिस्टम निर्माण केली, चांगले कार्यकर्ते निर्माण केले, खूप बंधनं घातलेले आहेत. एक मिशन टाईप, एक चळवळ टाईप ही संघटना काम करताना दिसते आणि त्यांना सगळ्यांना आदेश आहेत की पक्षाच्या बाहेर जायचं नाही. तुम्हाला जर सांगितलं की कमळावर तुम्ही बटन दाबायचंय तर तुम्ही कमळावरच दाबायचंय, तुम्ही इतरत्र जायचं नाही. त्यामुळे आपली जी पॉकेट्स आहेत ते टिकवण्याचा ते प्रयत्न करणार. आणि कपिल पाटील यांच्या प्रचारामध्ये आज श्रमजीवी संघटना दिसते, त्यांचे जे नेते मंडळी दिसते, हे सगळं वातावरण बघितलं श्रमजीवी संघटनेचं कुठलंही मत हे वाया जाणार नाही, फुकट जाणार नाही. खरं तर पालघर लोकसभा मतदारसंघ असेल, भिवंडी लोकसभा मतदारसंघ असेल, याच्यामध्ये खूप चांगली मतं ही विवेक पंडित यांची आहेत आणि विवेक पंडितनी जर सांगितलं तर ती मतं आता कोणत्याही परिस्थितीत ती फुटणार नाहीत अशी परिस्थिती किंवा असं वातावरण श्रमजीवी संघटनेमध्ये आहे. त्यांना आदेश पोहोचलेले आहेत आणि ह्या आदेशानुसार ही काम करणारी एकमेव संघटना ही भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये. मी जेव्हा विवेक पंडित यांच्याशी चर्चा केली कधी सांगितलं की आमची 70,000 ही मतं या मतदारसंघात आणि त्यांनी सगळे कपिल पाटील यांना टाकणार आहोत. 70,000 सोडून द्या, पण जेवढी जी मतं असतील, जी मतं मिळतील, म्हणजे साधारणतः आमचा जो अंदाज आहे तो एक 50,000 मतांचा श्रमजीवी संघटनेचा अंदाज आहे. ही 50च्या 50,000 मतं जी आहेत ही कपिल पाटील यांच्या पारड्यात जाणार आहेत आणि ती निर्णायक ठरणार आहे. म्हणजे कपिल पाटील यांना भिवंडी शहरामध्ये जो फटका बसणार आहे तो फटका भरून काढण्याचं काम हे विवेक पंडित यांची संघटना करणार आहे. आता विवेक पंडित हे भारतीय जनता पार्टी बरोबर आहेत, मुख्यमंत्र्यांच्या अगदी जवळचे मित्र आहेत. त्यांना एकदम महामंडळावर त्यांनी घेतलेला आहे आणि पुढे त्यांना चांगलं फ्युचर आहे, खूप चांगली अटॅचमेंट ही भारतीय जनता पार्टी बरोबर विवेक पंडित यांचे आणि खूप चांगली संघटना आहे. तिचा फायदा हा कपिल पाटील यांना होताना दिसतोय. आता पुढची जी संघटना आहे 7 नंबरची ती कुणबी सेना. कुणबी सेनेची खरं तर या मतदारसंघामध्ये ट्रॅजेडी झालेली दिसते. सुरुवातीला त्यांना तिकीट नाकारलं विश्वनाथ पाटील यांना काँग्रेसने, त्याच्यामुळे जो भडका उडाला त्यामधून सुरुवात झाली की नाही आपण निवडणूक लढवायची आहे. निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली, सभा घेतल्या, फॉर्म भरला आणि त्याच्यानंतर तो अचानक फॉर्म काढून घेतला आणि फॉर्म काढून घेतल्यानंतर त्यांनी थेट पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे. भारतीय जनता पार्टीला म्हणजे कपिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी आता विश्वनाथ पाटील फिरतायत, बऱ्यापैकी त्यांची ताकद ते लावताना दिसत आहेत. त्यांची जी ताकद जी आहे विश्वनाथ पाटील यांच्या कुणबी सेनेची ती आहे काही शहापूर, वाडा आणि भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये. हे तर 3 मतदार संघ आहेत, भिवंडी ग्रामीण असेल, शहापूर असेल किंवा मुरबाडचा काहीसा कुणबी समाजाचा भाग असेल. या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये जी ताकद विश्वनाथ पाटलांची आहे ती जर मतं कपिल पाटील यांना मिळाली तर ती निर्णायक ठरणार. आणि ही मतं बऱ्याच अंशी सांगितलं जातं की विश्वनाथ पाटील कधी गडबड करतील आणि ती मतं काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. पण आम्ही ठामपणे सांगतो की ही मतं आता काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. विश्वनाथ पाटील हे
काँग्रेसला सपोर्ट करणार नाहीत, आतून नाही बाहेरून नाही, बिलकुल नाही, कारण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. काँग्रेस पक्षाचे सगळे राजीनामे दिलेले आहेत, अगदी सदस्यत्व पदाचा राजीनामा दिलेला आहे. आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची जी भेट झाली त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या आहेत. जर त्यांना त्यांच्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या असतील, मी त्यांची एकच मागणी खरं तर स्पष्ट बोलायला झालं तर कुणबी जे आर्थिक मंडळ आहे कुणबी समाजासाठी किंवा ओबीसी आर्थिक मंडळ जे आहे, जे महामंडळ आहे ते त्यांना मिळावं असं त्यांची अपेक्षा आहे. म्हणजे खरं तर त्यांची मागणी राज्यसभा किंवा विधान परिषद आहे. मात्र राज्यसभा विधान परिषद ही खूप लांबची गोष्ट आहे. भाजपमध्ये वेटिंग लिस्ट खूप मोठी आहे, त्यामुळे त्या त्यांना मिळणार नाहीत. पण त्या जर महामंडळ जर मिळवायचं असेल तर त्यांची जी पॉकेट आहे त्या पॉकेटमध्ये त्यांना कपिल पाटील यांना लीड द्यावा लागेल. भारतीय जनता पार्टी हा जो पक्ष आहे हा सध्या एक वेगळ्या पद्धतीने पूर्ण देशभर काम करतोय. म्हणजे अगदी गावात जाऊन त्यांचे सर्वे सुरू आहेत. जेव्हा विश्वनाथ पाटील हे निवडणुकीला उभे राहिले तेव्हा 2 टप्प्यावर त्यांचा सर्वे केला गेला. एक म्हणजे ते उभे राहिले तर काय होतील आणि त्यांनी फॉर्म काढून घेतल्यानंतर पाठिंबा दिल्यानंतर काय होईल. हे दोन्ही सर्वेमध्ये ते जर उभे राहिले तर त्याचा फटका हा कपिल पाटील यांना बसेल हे त्यांच्या सर्वेमध्ये पुढे आलं. त्यामुळे त्यांना जर त्यांच्याशी तर सेटलमेंट करायची झाली, त्यांच्याशी तर चर्चा करायची झाली तर त्यांना फॉर्म काढून घ्यायला सांगायचं आणि पाठिंबा द्यायला सांगायचा, अशी रणनीती त्या सर्वेमधून पुढे आली. हा त्यांच्याकडे जो भाजपकडे जो सर्वे आहे त्याच्यामध्ये विश्वनाथ पाटील यांची आधीची कारकीर्द म्हणजे जिल्हा परिषदेला त्यांच्या पक्षाला किती मतं मिळाली होती किंवा पंचायत समितीला त्यांना किती मतं मिळाली होती, कोणत्या गावात किती मतं आहेत, ही सगळी आकडेवारी ही आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आहे. आणि ते बघतायत की कोणत्या गावामध्ये किती मतं विश्वनाथ पाटील आपल्याला देऊ शकतात. ती जी आकडेवारी हातात घेऊन बसलेत किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून एवढी मतं जी आहेत, जे कॅल्क्युलेशन आहे तेवढी मतं विश्वनाथ पाटील यांनी आपल्याला द्यावीत अशी अपेक्षा आहे. ती जर मतं नाही मिळाली आणि ते जर पॉकेट विश्वनाथ पाटलांचे जे भिवंडी ग्रामीण मधलं पॉकेट असेल, वाडा तालुक्यातलं काही पॉकेट असेल किंवा शहापूर मधले जे काही गाव असतील इथे तर लीड भेटला नाही कपिल पाटीलांना, तर विश्वनाथ पाटील यांनी काम केलं नाही. त्यामुळे त्यांचा अधिकार जो आहे महामंडळावरचा तो उडवला जाईल. तेव्हा त्यांना आकडेवारी दाखवली जाईल की ही तुमची आकडेवारी आणि तुम्ही आमच्या बरोबर येऊन आम्हाला पाठिंबा देऊन तुमचा आम्हाला काहीही फायदा झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला महामंडळ मिळणार नाही असं एक कारण सांगितलं जाईल. कारण भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक लोक गेलेली आहेत आणि ती फक्त वेटिंगमध्ये आहेत. म्हणजे अगदी विनायकराव मेटेंपासून जर पुढची सगळी जर लाईन बघितली तर ही लोक 5-5 वर्ष त्यांच्या बरोबर आहेत, पण त्यांना काही अजून त्यांना मिळालेलं नाही. आणि त्यामुळे विश्वनाथ पाटीलला काही जर मिळवायचं असेल तर कपिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी जे निर्णायक मतं देणं आहेत ती दिल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. म्हणजे विश्वनाथ पाटील यांची पॉकेट विश्वनाथ पाटीलच्या हातात ती आकडेवारी नसेल, मात्र ती भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये आकडेवारी आहे. कोणत्या पोलिंग बुथवर किती मतं विश्वनाथ पाटील आपल्याला देऊ शकतात, कुणबी सेना देऊ शकते. हे खरं तर त्यांनी अर्धा शहापूर, काहीसा पडगाव, अंबाडी हा भिवंडीचा भाग आणि वाडा तालुक्याचा काही भाग असा एक साधारणतः 1.5 तालुका म्हणजे पूर्ण जर मोजलं तर ह्या 1.5 तालुक्यामध्ये विश्वनाथ पाटील नेमकी आपल्याला किती मतं देऊ शकतात याची पोलिंगची आकडेवारी हे भारतीय जनता पार्टीवाले हातात घेऊन आहेत. आणि विश्वनाथ पाटील यांची कल्पना आहे की आपल्याला भाजपकडून काहीतरी मिळवायचं असेल, महामंडळ पदरात पडून घ्यायचं असेल तर यावेळेस आपल्या हातामध्ये जो कुणबी समाज आहे तो सगळ्याच्या सगळा हा कपिल पाटील यांच्या पाठीशी उभं करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये झालंय काय की विश्वनाथ पाटील बरोबर कुणबी मतदार होता किंवा कुणबी लोक जी होती ती कुणबी या नावावर होती. म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे ती कुणबी या शब्दावर प्रेम करणारी होती, ती विश्वनाथ पाटलांवर प्रेम करणारी किंवा आणखीन गोष्टींवर तुम्हाला महामंडळ मिळालं पाहिजे, तुम्हाला राज्यसभा मिळाली पाहिजे हे त्याच्या डोक्यात नव्हतं. आपल्याला एक समाज आपला एकत्र पाहिजे, संघटित पाहिजे म्हणून ती लोक होती. आणि ती लोक काहीशी सरकताना ही अरुण सावंत यांच्याकडे दिसत आहेत. म्हणजे विश्वनाथ पाटील सांगतील आणि कपिल पाटीलला मत दिलं जाईल असं काही फारसं दिसत नाहीये. त्याच्यामुळे विश्वनाथ पाटील यांना खूप ताकद पणाला लावायला लागेल आणि ही सगळी मतं जी आहेत त्यांच्या पॉकेट मधली मतं आहेत, त्यांच्या नावावर जे बूथ आहे त्या बूथ मधली मतं आहे ही कपिल पाटील यांना द्यावी लागतील आणि त्याचा चांगला फायदा हा कपिल पाटील यांना होऊ शकतो. 8वीची संघटना आहे म्हणजे आता नुकताच जो पाठिंबा जाहीर केलेला आहे तो म्हणजे देवा ग्रुप नाही. या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये देवा ग्रुप नावाची एक छोटीशी संघटना आहे. तानाजी मोरे हे त्याच्या अध्यक्ष आणि तानाजी मोरे यांनी गावागावातील कार्यकर्त्यांचे म्हणजे खरं तर देवा ग्रुपची बांधणी फारशी नीट नसली तरी गावागावामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि ते हे कार्यकर्ते निष्ठेने तानाजी मोरे किंवा त्यांच्या बरोबरची मंडळी त्यांच्या बरोबर आहेत. आणि ही गावागावात असलेली मंडळी म्हणजे त्याच्या शाखा नसतील, त्यांची संघटना बांधणी नसेल, मात्र गावागावामध्ये देवा ग्रुपचे कार्यकर्ते आहेत. आणि ह्या देवा ग्रुपने वारंवार बैठका घेऊन म्हणजे काही विधानसभेच्या बैठका घेतल्या, त्यानंतर गावांच्या बैठका घेतल्या आणि त्याच्यामध्ये ठरवलं आपण मतदान कोणाला द्यायचं. आणि त्याच्या एकूणच विचारसरणीमध्ये कपिल पाटील बसले आणि आपण कपिल पाटलांच्या बरोबर उभं राहावं असं ठरलं. त्याच्यामुळे देवा ग्रुप हा कपिल पाटील
यांच्या बरोबर प्रचार करताना दिसतोय. तो एक छोटासा एक प्लस पॉइंट आपण समजूया की देवा ग्रुपची तरुण जी मुलं आहेत ती प्रचारामध्ये सध्या आघाडीवर आहेत. म्हणजे ती फेसबुकवर तुम्ही बघितलं, व्हॉट्सअपवर बघितलं तर देवा ग्रुपमधले जे कार्यकर्ते आहेत ते प्रतिक्रिया देताना किंवा कपिल पाटीलांचा प्रचार करताना बऱ्यापैकी दिसत आहेत. तिथेही थोडासा फायदा कपिल पाटील हे उठवू शकतात. आणि ह्या सामाजिक संघटना बरोबरच इतर काही समाज कपिल पाटील यांना पाठिंबा देत आहेत आणि त्याचबरोबर कपिल पाटील हे मनी मॅन आणि मसल पॉवर वापरणार आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये बऱ्याचशा संघटना जे छोटे मोठे ग्रुप आहेत, छोटे मोठे संघटना आहेत, त्याही ते दावणीला पाडण्याच्या तयारीत आहेत. त्याच्यामुळे एकंदरीत हे जे 8 पक्ष त्यांच्या बॅनरवर दिसत आहेत, ह्या 8 पैकी काही पक्षांचा म्हणजे 1-2 जर वगळलं, म्हणजे आपण जर शिवसंग्राम आणि रासप ह्या 2 जर वगळल्या तर बाकीच्या 6 पक्षांचा त्यांना बऱ्यापैकी बेनिफिट मिळताना दिसतोय. कपिल पाटील यांच्याबरोबर जशा छोट्या मोठ्या 8 संघटना आहेत, पक्ष आहेत, तसंच सुरेश टावरे यांच्या बरोबरही 8 छोट्या मोठ्या संघटना आणि पक्ष आहेत. त्याच्या बॅनरवर जे सगळे दिसतंय ते जर आपण बघितलं त्याच्यामध्ये काँग्रेसचं वातावरण या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी निर्माण होताना दिसतंय. खरं तर देशभर राहुल गांधींना प्रोजेक्ट करून जे वातावरण निर्माण केलं जातंय तेच वातावरण या मतदारसंघामध्ये, म्हणजे खरं तर कपिल पाटील यांना थेट अंगावर घेण्यापेक्षा थेट मोदींवर टीका केली जाते, थेट मुख्यमंत्र्यांवर टीका केली जाते, त्यांच्या योजनांवर टीका केली जाते आणि त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण हे काँग्रेसचं निर्माण झाले. आणि काँग्रेसचा गड जो भिवंडी बोलला जातो, म्हणजे भिवंडी शहरामध्ये जे 2 मतदारसंघ आहेत तिथे दोन्ही आमदार जरी शिवसेना भाजपचे असले तरी तिथले नगरसेवक, ती महानगरपालिका आहे भिवंडी ती काँग्रेसच्या ताब्यात आहे. म्हणजे तिथलं जे वातावरण आहे ते काँग्रेसला फेवरेबल आहे. भिवंडी शहराच्या बाहेर थोडासा कुठेतरी काँग्रेस वीक होताना दिसतंय. मात्र ती बाजू राष्ट्रवादी काँग्रेस सावरेल, त्याच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसची परिस्थिती अशी आहे की म्हणजे वस्तुस्थिती सांगायची झाली तर राष्ट्रवादी आम्हाला जी दिसते ती सगळी कपिल पाटील यांच्या बरोबर प्रचार करताना दिसते किंवा ती एक तर शांत झालेली दिसते. म्हणजे ज्या पद्धतीने प्रचार व्हायला पाहिजे मतदारसंघामध्ये तसं राष्ट्रवादी उतरलेले, म्हणजे शिवसेनेची जशी चर्चा होते की शिवसेनेचे नेते मंडळी हे खांद्याला खांदा लावून काम प्रचारात उतरले, म्हणजे एकनाथ शिंदे असतील, प्रकाश पाटील असतील किंवा खालचे सगळे तालुका प्रमुख असतील हे कपिल पाटील प्रचार करताना दिसत आहेत. तसे राष्ट्रवादी काँग्रेसचे मात्र नेते मंडळी कोणी सामील होताना दिसत नाही. गणेश नाईक जर या प्रचारामध्ये उतरले आणि गणेश नाईक यांनी जर बऱ्यापैकी सुरेश टावरे यांना प्रोजेक्ट केलं तर बराचसा फायदा होऊ शकतो. आणि गणेश नाईक यांनी जर बऱ्यापैकी मनामध्ये घेतलं तर सुरेश टावरे यांचं वातावरण हे राष्ट्रवादी बऱ्यापैकी तयार करू शकतं. म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जर पक्ष जसं शिवसेना भाजपचे अटॅचमेंट सुरू आहे तसं जर काँग्रेस राष्ट्रवादी जर झालं तर सुरेश टावरेंना बऱ्यापैकी त्याचा फायदा होताना दिसेल. तिसरा पक्ष आहे तो म्हणजे त्यांच्याबरोबर बहुजन विकास आघाडी, ज्याचा इथे आता पत्ता नाही. म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचं फारसं काम नाही. शहापूरचं काहीसा छोटासा भाग किंवा वाडा शहरामधली काहीशी मंडळी इथे सगळी छोटेसे घटक जर बघितलं तर बहुजन विकास आघाडीचं फारसं इथे अस्तित्व नाहीये. हितेंद्र ठाकूर जर इथे प्रचारात उतरले असते तर काहीचं चित्र थोडंफार बदललं असतं. मात्र हितेंद्र ठाकूर स्वतःच बळीराम जाधव यांच्या प्रचारात अडकून पडलेले आहेत. त्यामुळे बहुजन विकास आघाडीचा फायदा होताना दिसणार नाही. त्यांच्या फक्त बॅनरवर त्यांचं नाव येण्यापर्यंत जसं इकडे रासप आहे तसं इकडे बहुजन विकास आघाडी आहे असं दिसतंय. त्याच्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजे कपिल पाटील यांच्या बरोबर काही मार्क्सवाद्यांचे लोक दिसत आहेत. तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी जी आहे ही भारतीय कम्युनिस्ट पार्टी ही इथे काँग्रेस बरोबर दिसते. म्हणजे खरं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचं जे या मतदारसंघामध्ये वर्चस्व आहे मात्र त्यांचा अजून निर्णय झालेला दिसत नाही की ते नेमकं कोणाबरोबर आहे. मात्र भारतीय कम्युनिस्ट पार्टी ही सुरेश टावरे यांच्या बरोबर आहे. मात्र भारतीय कम्युनिस्ट पार्टीचं फारसं काही पॉकेट नाही, जी थोडीफार मतं आहेत ती सुरेश टावरे यांना मिळते असं दिसतंय. त्यानंतर RPIS जो गट आहे म्हणजे आठवलेंचा गट जो आहे तो स्ट्रॉंग गट समजला जातो. आठवले हे मंत्री आहेत पण हा यस गट जो याचं काही अस्तित्व फारसं इकडे दिसत नाही. आणि काल परवा किरण चन्ने जे सेक्युलर RPIचे नेते आहेत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्हाला सुरेश टावरे विचारतच नाही, म्हणजे आमच्या संघटनेला ते बरोबरच घेत नाही. त्यामुळे बौद्ध समाजाचे जे लोक आहेत ते काँग्रेसवर खूप नाराज आहेत. म्हणजे खरं तर बौद्ध समाजाची लोकही कपिल पाटलांच्या विरोधात दिसतात मात्र त्याचा फायदा हा सुरेश टावरे हे घेताना दिसत नाही. त्यामुळे ती डॉक्टर अरुण सावंत यांच्याकडे ते वळताना दिसत. त्यामुळे RPIS नावाचा जो काही गट इथे बॅनरवर दिसतोय
त्याचा काही फारसा फायदा होईल असं दिसत नाही. दुसरं आहे की PRP जे कवाडे गट, जोगेंद्र कवाडे यांचा जो पाठिंबा पूर्ण महाराष्ट्रावर दिलेला आहे आणि तसाच पाठिंबा मग इथेही दिलेला आहे, मात्र त्यांचंही फारसं अस्तित्व या मतदारसंघामध्ये दिसत नाही. त्यांचा 7वा पक्ष जो शेकाप आहे, शेतकरी कामगार पक्षाचं फारसं काही या मतदारसंघामध्ये नाही. थोड्याफार प्रमाणात जी मतं आहेत ती मतं सुरेश टावरे यांना देण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र शेकापचा फारसा त्यांना फायदा होताना दिसत नाही. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी जी संघटना आहे तीही महाराष्ट्रभर काँग्रेसच्या बरोबर आहे, मात्र इथे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाहीये. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष वगळता उर्वरित ज्या 6 संघटना आहेत त्यांचा फारसा फायदा हा सुरेश टावरे यांना होताना दिसत नाही. तर संघटनांचा फायदा किंवा पक्षांचा फायदा होताना दिसत नसला तरी कपिल पाटील यांना विरोध किंवा भाजपला विरोध किंवा मोदींना विरोध म्हणून बऱ्यापैकी मतदान हे सुरेश टावरे यांना होईल असं चित्र आहे. मात्र ते चित्र फारसं आशादायक नाहीये की कपिल पाटीलच्या तोडीस तोड मतदान हे सगळे पक्ष देऊ शकतील किंवा जे सुप्त लाट आहे ती त्यांच्याकडे येऊ शकेल अशी काही परिस्थिती दिसत नाही. त्याच्यामुळे जर पक्ष आणि संघटना याच्या बाबतीमध्ये कपिल पाटील हे पुढे जाताना दिसत आहेत. त्यातच सुरेश टावरे यांना जो फटका बसणार तो विधानसभा मतदारसंघातील आमदारांचा. म्हणजे कपिल पाटील यांच्याबरोबर 5 आमदार दिसत आहेत जे 3 भारतीय जनता पार्टीचे आणि 2 शिवसेनेचे आहेत. आगामी ज्या विधानसभा आहेत त्याच पार्श्वभूमीवर ही निवडणूक होताना दिसते, त्यामुळे ह्या आमदारांना आपली मतं ही टिकवावी लागणार आहेत. त्याच्यावर त्यांचं तिकीट अवलंबून आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या आमदारांना तर चक्क धन दिलेला आहे की तुमच्याकडे जर लीड मिळालं नाही तर तुम्हाला तिकीट मिळणार नाही, उमेदवार बदलला जाईल. त्याच्यामुळे भाजपचे आमदार कामाला लागले आणि शिवसेनेचे जे 2 आमदार आहेत रुपेश म्हात्रे आणि भिवंडी ग्रामीणचे शांताराम मोरे हे दोन्ही आमदार म्हणजे सगळे मतभेद विसरून म्हणजे प्रकाश पाटील तर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि रुपेश म्हात्रे जे आहेत हे कुठेही गडबड करणारे दिसत नाहीत. म्हणजे त्यांनी शब्द दिला रुपेश म्हात्रेंची वास्तविकता वेगळी आहे, त्यांचा स्वभाव वेगळा आहे. त्यांनी कपिल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं ठरलंय आणि त्यांची जी मतं टिकवण्याची जी पद्धत आहे ती मतं ती टिकवतील. त्याच्यामुळे हे 5 आमदार आपापल्या परीने मतदारसंघामध्ये प्रयत्न करणार आहेत. शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र पांडुरंग बरोबर हे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. ते आगामी काळामध्ये नेमकी त्यांच्याबद्दल चर्चा सुरू आहे. म्हणजे राष्ट्रवादीत राहतात की शिवसेना भाजपमध्ये जातात काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे ते कोणाच्या पाठीशी उभे राहतील. म्हणजे सध्या तरी ते सुरेश टावरे यांच्या प्रचारात दिसतात, मात्र किती मनाने ते त्याच्यामध्ये सामील झालेत हे काही सांगता येणार आहे. म्हणजे राष्ट्रवादी पक्ष हा शहापूरमध्ये बऱ्यापैकी दिसतोय आणि तिथे मात्र शिवसेना ही मोठ्या ताकदीने आहे. त्याच्यामुळे जे विधानसभा मतदारसंघाचा जर अंदाज घेतला तर आज विधानसभा मतदारसंघामध्ये 5 विधानसभा ह्या कपिल पाटील यांच्या बरोबर आहेत तर 1 विधानसभा ही सुरेश टावरे यांच्या बरोबर आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये जातीय समीकरण जी आहेत ती वेगाने बदलताना दिसतात. म्हणजे कोणता समाज कुठे उभा राहील हे काही सांगता येत नाही. म्हणजे या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर 29% हा कुणबी समाज म्हणजे एकूण मतदारांपैकी 29% हा कुणबी समाज आहे. कुणबी समाजाची सर्वाधिक मतं आहेत. मात्र विश्वनाथ पाटील जे कुणबी समाजाचे नेते आहेत किंवा कुणबी सेनेचे नेते आहेत ते कपिल पाटील यांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत. मात्र कुणबी समाज हा सगळ्या पक्षांमध्ये विखुरलेला आहे, तो सर्वच पक्षांमध्ये आहे. त्यामुळे विश्वनाथ पाटील यांच्या बरोबर असलेला कुणबी सेनेतील कुणबी समाज आणि इतर राजकीय पक्षांमध्ये असलेला कुणबी समाज हा विखुरलेला असल्यामुळे हा एक गठ्ठा मतदान जे आहे ते कोणत्या पक्षाकडे जाईल हे सांगता येत नाही. मात्र जातीय समीकरणामध्ये कुणबी नेते हे कपिल पाटील बरोबर जाताना दिसत आहेत. त्याचबरोबर दुसरा जो समाज इथे मोठ्या संख्येने तो 26% मुस्लिम समाज आहे आणि आज सगळी जी गणित मांडली जातात ती मुस्लिम समाज हा सुरेश टावरे यांच्या बरोबर आहे किंवा तो काँग्रेसच्या बरोबर आहे ही समीकरण मांडली गेली. पण वस्तुस्थिती आपण जर बघितली तर तशी वस्तुस्थिती काही दिसत नाही. म्हणजे आपण जर मागच्या आकडेवारी ज्या आहेत मतदानाच्या तर आकडेवारी आपण जर बघितलं तर भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम असे 2 विधानसभा हे भिवंडी शहरामध्ये येतात आणि त्या मतदारसंघामध्ये 2014ला जे निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये कपिल पाटील आणि विश्वनाथ पाटील त्यावेळेस आता जरी विश्वनाथ पाटील त्यांच्याबरोबर दिसत असले तरी विश्वनाथ पाटील हे त्यांच्या विरोधात लढले होते. 2014ची जर आपण निवडणूक बघितली त्यावेळेस असं सांगितलं जात होतं की विश्वनाथ पाटील जे उभे आहेत त्यांना भिवंडीतला सका मुस्लिम समाज हा मतदान करेल आणि विश्वनाथ पाटील हे निवडून येतील. पण त्याची परिस्थिती आपण वेगळी होताना दिसते. म्हणजे फारसं मुस्लिम मतदारांवर काँग्रेस जिंकते असं काही
दिसत नाही. म्हणजे त्यावेळेस जर आपण आकडेवारी बघितली तर भिवंडी पूर्व या मतदारसंघामधून कपिल पाटील यांना 40,103 मतं मिळाली होती, तर विश्वनाथ पाटील यांना 59,394 मतं मिळाली होती. म्हणजे 19,291 मतांची आघाडी ही विश्वनाथ पाटलांनी घेतली होती. म्हणजे फारशी मतांची आघाडी तिथे घेता त्यांना आलेली आहे. ती जर आघाडी त्यांनी घेतली असती तर त्यावेळेस चित्र हे वेगळे असतं. म्हणजे भिवंडी पूर्वमध्ये जी मतांची आकडेवारी ती 19,291चा फरक आहे. आणि भिवंडी पश्चिम मध्ये तीच परिस्थिती आहे. कपिल पाटील यांना 42,398 मतदान झालं होतं आणि विश्वनाथ पाटील यांना 61,895 एवढं मतदान झालं होतं. ती आकडेवारी 19,497 म्हणजे साधारणतः 19,000च्या आसपास, म्हणजे दोन्ही जर मतांची जर बेरीज धरली तर आपण एक 38,000च्या आसपास ही आकडेवारी जाते. विश्वनाथ पाटील यांनी या पूर्ण मतदारसंघामध्ये जो लीड घेतला होता तो 38,788 मतांचा. म्हणजे खरं तर तिथे लाखभर मतांचा जर लीड मिळाला असता किंवा तो मिळेल असं वाटत होतं. तशी मीडिया हाऊस जे आहेत सगळे ते चित्र रंगवत होते. आत्ताही तसंच चित्र रंगवलं होते की भिवंडीमधला मुस्लिम मतदान हा पूर्णतः काँग्रेसला मतदान करेल. मात्र मी वस्तुस्थिती सांगते की या मतदारसंघामध्ये एकूण जे मतदान त्यावेळेस झालं होतं ते 6,27,745, म्हणजे साधारणतः 6.5 लाखापर्यंत यावेळेस ते मतदान होईल. आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाज जो आहे, कारण ही जी दोन्ही मतदारसंघ जर तुम्ही बघितले तर त्यामध्ये फक्त शहरच नाही, तर आजूबाजूची गावं किंवा खेडी ही आहेत आणि ती बहुसंख्य ही आगरी समाजाची आहेत किंवा ती हिंदू कम्युनिटीची आहेत. भिवंडी शहरामध्ये बऱ्यापैकी मुस्लिम समाजाबरोबर हिंदू समाज काही प्रमाणामध्ये आहे. त्याच्यामुळे शहरामधला जो मुस्लिम समाज आहे तो 4,27,000च्या आसपास येतोय. म्हणजे आपण जे आकडेवारी आम्ही बघितली तर साधारणतः एक पूर्ण मतदारसंघामध्ये 4.5 लाखाच्या आसपास मुस्लिम समाज आणि भिवंडी शहरामध्ये हा 4,27,000च्या आसपास आहे. मागील वेळी दोन्ही मतदारसंघ जे होतं ते मतदान झालं होतं 2,32,810. जिथे सांगितलं जातं की सुरेश टावरे हे भिवंडी शहरातून 2 लाखांची आघाडी घेतील, तर तिथे जे मतदान जे झालं होतं ते 2,32,810. म्हणजे त्याला काही अर्थ नाही. विश्वनाथ पाटलांच्या वेळेस तेच सांगितलं होतं की विश्वनाथ पाटील हे साधारणतः 3 लाखाच्या आसपास मतं मिळवतील. मात्र विश्वनाथ पाटील यांना त्यावेळेस मतं मिळाली होती 1,21,289. 1,21,289 एवढीच मतं ही विश्वनाथ पाटलांना मिळाली होती. आणि त्याचबरोबर 82,501 मतं ही कपिल पाटील घेण्यात यशस्वी झाले होते. म्हणजे 38,000 फटका त्यांना बसला होता. यावेळेस मात्र तो फटका कपिल पाटील यांना मोठा बसला नसेल. त्यावेळेस मोदी लाट होती आणि मोदी लाटेमध्ये कपिल पाटील यांना बऱ्यापैकी फायदा झाला होता. काँग्रेस तोडण्यामध्ये, राष्ट्रवादी ताब्यात घेण्यामध्ये कपिल पाटील यांना फायदा झाला होता. यावेळेस मात्र काँग्रेस जरा सतर्क आहे आणि काँग्रेसची जी रणनीती आहे, तिथल्या मुस्लिम समाजाची रणनीती आहे ती कपिल पाटील किंवा भाजपच्या विरोधातली आहे. त्याच्यामुळे जो 38,000चा जो लीड विश्वनाथ पाटील यांनी घेतला होता, सुरेश टावरे फार तर 50,000चा लीड घेतला, फारसा नाही, त्याच्यामध्ये वाढ होताना दिसेल. म्हणजे कपिल पाटील फारशी मुस्लिम मतं तोडतील असं काही या भिवंडी शहरामध्ये दिसत नाही. मात्र तरीही त्यांना बऱ्यापैकी मतदान होईल. मागच्या जे 82,000 मतदान झालं होतं ते मतदान जरी त्यांनी टिकवलं तरी उर्वरित मतदारसंघामध्ये त्याची ती गोळाबेरीज करू शकतात. मी काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, काही कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या, काही पत्रकारांशी बोलणं झालं. प्रत्येकाचा म्हणा की भिवंडी शहरामधून कपिल पाटील मागे पडतील आणि साधारणतः 2 लाखाचा लीड हा सुरेश टावरे घेतील. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की तिथे मतदान जे होणार आहे, म्हणजे आता 3 टप्प्यातलं मतदान जे आटोपताना दिसतंय त्यावेळेस एक 60% आसपास मतदान होताना दिसतंय. म्हणजे भिवंडी शहरातले जे 2 मतदारसंघ आहेत त्यातलं एकूण मतदान आपण जर बघितलं ते 6,27,745 एवढं मतदान आहे. भिवंडी पूर्वमध्ये 2,63,067, तर भिवंडी पश्चिम मध्ये 2,64,678, म्हणजे साधारणतः 6.5 लाखाच्या 6,27,745 एवढंच मतदान इथे आहे. आणि जे मतदान जे होईल म्हणजे मागच्या वेळेस दोन्ही मतदारसंघामध्ये जे मतदान झालं होतं ते 2,32,810, 2,32,810चं मतदान यावेळेस जर वाढलं तर साधारण ते 2.5 लाखामध्ये जाईल. त्या 2.5 लाखामध्ये सुरेश टावरे हे 2 लाखाची आघाडी कशी घेतील
हा मोठा प्रश्न आहे. पण तरी पण ते सांगितलं जात आहे, मीडियामधून ते चित्र रंगवलं जात आहे. मात्र तिथे मोठ्या संख्येने यावेळेस मतदानाची कटछाट जी होईल ती डॉक्टर अरुण सावंत करतील. तर भिवंडीवर त्यांची भीस्त आहे. आणि भिवंडी शहरातील काही जो मुस्लिम वर्ग आहे, प्रकाश आंबेडकर यांना मांडणारा किंवा ओवेसींना मांडणारा, तोही अरुण सावंत यांच्याकडे जाताना दिसेल. तरी पण कितीही काही केलं तरी कपिल पाटील यांना भिवंडीच्या दोन्ही मतदारसंघामधून, जरी त्यांचे दोन्ही आमदार असले, म्हणजे महेश चौगुले भाजपचे आणि रुपेश म्हात्रे शिवसेनेचे हे दोन्ही आमदार असले, तरी भिवंडी शहरामधून कपिल पाटील यांना आघाडी मिळणार नाही. मात्र सुरेश टावरे हे 50 ते 60 हजारांच्या दरम्यान ही आघाडी घेताना दिसतील. आणि त्याच्या फटका भिवंडी शहरामध्ये कपिल पाटलांना जो बसेल तो शेजारच्या कल्याणमध्ये ते भरून काढण्याचा प्रयत्न करतील, किंवा श्रमजीवी संघटना असेल किंवा विवेक पंडितांची एकूण कारकीर्द असेल, विश्वनाथ पाटील असतील किंवा देवा ग्रुप असेल, ह्यामधून त्यांनी ती भर ऑलरेडी काढलेली आहे. ती लोक सगळी बरोबर घेऊन भिवंडीचा जो फटका बसतो तो त्यांनी भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भिवंडी शहरातील मुस्लिम समाजावर काँग्रेसची भीस्त आहे आणि उर्वरित मतदारसंघामध्ये मात्र त्यांचं दुर्लक्ष आहे हे जे दिसतंय, त्याच्यामुळे ते फसण्याची शक्यता आहे. मुस्लिम समाजावर फक्त त्यांनी जर भीस्त ठेवली तर खूप काही पदरात पडेल असं दिसत नाही. तिसरा जो समाज इथे आहे बहुसंख्येने, तो म्हणजे आगरी समाज. हा 20% आगरी समाज आहे. आणि या 20% आगरी समाजामध्ये दोन्ही उमेदवार हे आगरी आहेत, सुरेश टावरे आणि कपिल पाटील. दोघांनाही अगदी मतदान जे होईल ते कटोकट होईल. म्हणजे आगरी समाज हा फक्त कपिल पाटील यांच्या बरोबर आहे किंवा सुरेश टावरे यांच्या बरोबर आहे अशातला भाग नाही. उलट सुरेश टावरे यांना जास्त प्राधान्य आगरी समाज देताना दिसेल. त्याचं कारण असं आहे की कपिल पाटील थोडीशी आगरी समाजाची नाराजी आहे. जेव्हा आपल्या समाजातला एखादा माणूस मोठा होतो तेव्हा आपल्याला कुठेतरी त्याचं वाईट वाटणं किंवा ते जळणं हा जो प्रकार प्रत्येक समाजामध्ये असतो तो त्या समाजामध्ये तिथे दिसतोय. आणि त्याच्यामुळे कपिल पाटील यांच्या विरोधात काही प्रमाणामध्ये हा आगरी पट्टा जाताना दिसेल. मात्र त्याची भर त्यांनी अचूकपणे काढून घेतलेली आहे. भारतीय जनता पार्टीचं हेच वैशिष्ट्य आहे की आपण कुठे कमी पडतोय आणि जिथे आपण कमी पडतोय तिथे त्याची भरपाई ते तात्काळ करण्याचा प्रयत्न करतात. राजाराम साळवी जे आगरी सेनेचे प्रमुख आहेत त्यांना त्यांनी बरोबर घेतलंय आणि आगरी सेनेचा जो पाठिंबा आहे तो कपिल पाटील यांच्या पारड्यात गेलेला आहे. म्हणजे काल परवा जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये राजाराम साळवींनी सांगितलं की भिवंडी लोकसभा आणि पालघर लोकसभा मतदारसंघात जो आगरी समाज आहे किंवा आगरी सेनेमध्ये जी लोक आहेत ती सगळीच्या सगळी शिवसेना भारतीय जनता पार्टीला हे मतदान करतील. त्यामुळे आगरी समाजाची जी संघटना आहे किंवा कुणबी समाजाची संघटना आहे, दोन्ही संघटना कपिल पाटील यांनी ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यामुळे 20% जो आगरी समाज आहे याच्यामध्ये प्लस मायनस काही होताना दिसणार नाही. दोन्ही उमेदवार हे बरोबरीने राहतील असं दिसतंय. आगरी समाज हा सुरेश टावरेंना जेवढं प्राधान्य देईल तेवढंच प्राधान्य हे कपिल पाटील यांना दिलेलं दिसतंय. त्याचबरोबर जो चौथा समाज मोठ्या संख्येने इथे आहे तो म्हणजे हा आदिवासी समाज. 11% एवढा मोठ्या प्रमाणात असलेला समाज नेमकं काय करतोय याच्यावर पूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलेलं आहे. इथले जे आमदार आहेत म्हणजे पांडुरंग बरोबर असतील, शांताराम मोरे असतील, हे दोघा आमदारांची आदिवासी आमदारांची या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी क्रेज आहे आणि त्याच्यामुळे बरोबरीने हा सामना सुटेल असं दिसतंय. आदिवासी समाज हा विष्णू सोरा इथे पालकमंत्री असल्याने पालघरचे ते वाड्यामध्ये राहतात आणि त्यांचं जो मतदारसंघ होता हा पूर्वी वाडा विधानसभा जो मतदारसंघ होता तो भिवंडी लोकसभामध्ये येत होता. त्याचं विभाजन होऊन भिवंडी ग्रामीण हा मतदारसंघ वेगळा झाला. तरी पण विष्णू सोरांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे आणि भाजपची बऱ्यापैकी बांधणी आहे. आदिवासी माणसांची जी अटॅचमेंट आहे ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि ही जी काही छोट्या मोठ्या संघटना आदिवासी समाजाच्या आहेत त्याही दोन्हीकडे बरोबरीने दिसतात. म्हणजे सुरेश टावरे थोडेसे कमी पडत असतील तर सुरेश टावरे यांना आदिवासी समाज हा बऱ्यापैकी मानणारा आहे. काँग्रेसमध्ये बऱ्यापैकी कार्यकर्ते आदिवासी समाजाचे आहेत. त्यामुळे 11% आदिवासी समाजामध्ये दोघांचीही क्रेज आपल्याला दिसते. त्याच्यामुळे आदिवासी समाजातील जो मतदार आहे तो नेमका ऐनवेळी एक गठ्ठा मतदान कुठे करतो यावर बरंच काही अवलंबून आहे. 5व्या नंबरचा जो समाज आहे तो बौद्ध समाज आहे. बौद्ध समाजाबाबतीत बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीला सगळ्यात जास्त मतं ही बौद्ध समाजाची जाणार आहेत. प्रकाश आंबेडकर यांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक असेल किंवा या मतदारसंघामध्ये नक्की बौद्ध समाजाचं अस्तित्व काय ही ठरवणारी निवडणूक असेल आणि त्या दृष्टीने जर त्याच्या विचारवंतांनी विचार केला तर ते वंचित आघाडीकडे जाताना आपल्याला दिसत आहेत. कपिल पाटील यांच्या बरोबर रामदास आठवले आहेत आणि सुरेश टावरे यांच्या बरोबर फारसे काही बौद्ध समाजाचे नेते नसतील किंवा जे आहेत किरण चंदेन सारखे नेते तेही नाराज असतील तर बौद्ध समाजाचा फायदा हा वंचित आघाडी किंवा भारतीय जनता पार्टीला होताना दिसेल. मात्र
देशभरातील जी गणितं आहेत, बौद्ध समाज हा भाजपच्या विरोधात दिसतो, त्यावेळेस भाजपच्या विरोधात जर ही लोक मंडळी गेली तर ती काँग्रेसला मतदान करते. म्हणजे 6% बौद्ध समाज हा नेमका कोणाला मतदान करेल हे जरी सांगता येत नसलं तरी पहिल्या क्रमांकावर डॉक्टर अरुण सावंत हे असतील. त्या समाजाची मतं ही डॉक्टर अरुण सावंत यांना मिळतील असं ते आत्ताचं चित्र दिसतंय. 6वा समाज आपण विचारात घेतो तो म्हणजे 3% गुजराती मारवाडी हा जो व्यापारी समाज आहे तो राजस्थानमधून आलेला असेल, गुजरातमधून आलेला असेल. ही जी सगळी मंडळी ही सध्या तरी 100% मतं ही कपिल पाटील यांना जाताना दिसत आहेत. ती कुठे सुरेश टावरेंना किंवा वंचित आघाडीला ही जाताना दिसत नाही. हा 3% समाज हा बरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा एकत्र येताना दिसतोय. व्यापारी जरी मोठ्या संख्येने हे भाजपच्या विरोधात असले, भाजपच्या ध्येय धोरणांच्या विरोधात असले तरी मतदान करताना मात्र ते काँग्रेसला मतदान हे कधीही करत नाहीत. आणि त्याच्यामुळे 3% जो समाज आहे हा परफेक्ट हा कपिल पाटील यांच्या बरोबर जाताना दिसेल. काही प्रमाणात तो काँग्रेसकडे झुकताना दिसेल, मात्र वंचित आघाडीला त्यांची काही मतं मिळणार नाही. आणि जो उरलेला समाज आहे, इतर जो समाजामध्ये आपण मोजतोय ते 5% समाज इतर समाज आहे. त्यामुळे छोटे मोठे जे घटक आहेत ते भिवंडीमध्ये मोठ्या संख्येने ते मतदार आहेत. त्याच्यामध्ये तेलुगू मतदार असतील किंवा इतर समाजाचे छोटे मोठे जे घटक आहेत, ही मंडळी असेल, ही मंडळी वेळेवर नेमकी काय करते ती आता सध्या कोणाकडे जाताना दिसत नाही. भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, काही कार्यकर्ते काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर. ही 5% जो समाज आहे हा नेमका वेळेवर काय करतो याच्यावर ह्या निवडणुकीची गणितं अवलंबून आहेत. जातीय समीकरणांमध्ये सध्या तरी म्हणजे आगरी समाजाचे राजाराम साळवे असतील, कुणबी समाजाचे विश्वनाथ पाटील असतील, ही सगळी मंडळी कपिल पाटील यांना अटॅच झाला नाही. एक चित्र वेगळं दिसतं की कुणबी आगरी समाज हा कपिल पाटील यांच्या बरोबर जाताना दिसतोय. मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये सुरेश टावरे यांना मिळणारी सहानुभूती किंवा कपिल पाटील यांच्या बाबतीत असणारी थोडीशी नाराजी हे सगळं जर बघितलं तर जातीय समीकरण शेवटच्या टप्प्यामध्ये काय करतात यावर खूप मोठं गणित अवलंबून आहे. मात्र जो मुस्लिम समाजाबाबतीत जे सांगितलं जात आहे ती मुस्लिम समाजाची मतं ते मतदान नेमकं किती होतं यावर अवलंबून आहे. म्हणजे भिवंडी शहरामधून 2-2.5 लाख मतदान होणार असेल तर त्या मुस्लिम समाजाचा फायदा सुरेश टावरे यांना होताना दिसणार नाही आणि त्याचा फटका सुरेश टावरे यांना बसेल. आणि म्हणून जे 6 लाखापेक्षा जास्त मतदान या 2 मतदारसंघामध्ये आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मतदान हे मुस्लिम समाजांनी काढणं गरजेचं आहे. मात्र तिथे कुठेतरी वंचित आघाडी ती मतं खाताना जर दिसली तर मात्र सुरेश टावरे यांना फटका बसेल. प्रेक्षक एकूणच वातावरण या मतदारसंघामध्ये काय म्हणजे प्रचार कसा चालू आहे, जातीय समीकरण काय, ते एकूणच आकडेवारी काय हे मी तुमच्या समोर प्रामाणिकपणे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये थोडेफार अंदाज हे चुकू शकतात. मात्र आम्ही पूर्ण अभ्यास करून अगदीच सगळी गणितं लक्षात घेऊन वारंवार सर्वे करून ही आकडेवारी तुमच्या समोर मांडलेली जी परिस्थिती मांडलेली आहे ती परिस्थिती जर तुम्ही नीट लक्षात घेतली म्हणजे ज्या पद्धतीने सांगितलं जातं की या मतदारसंघावर मुस्लिम समाजाचा पगडा आहे, म्हणजे कल्याणमध्ये जे मतदारांची संख्या ती मोठ्या संख्येने आहे. म्हणजे कल्याणमध्ये भिवंडीपेक्षा जास्त मतदान होतं. म्हणजे 2 मतदारसंघांची भर ही कल्याणच्या एका मतदारसंघामधून भरून निघते. त्यामुळे या मतदारसंघावर नाही हिंदूंचं वर्चस्व, नाही मुस्लिमांचं वर्चस्व किंवा नाही एकाच समाजाचं वर्चस्व. हे सगळे समाज किंवा हे सगळे धर्म, हे सगळे पंथ हे निवडणुकीमध्ये ऐनवेळी काय करतात, शेवटच्या टप्प्यामध्ये वातावरण कसं बदलतं. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो की 6% जे मतदान आहे हे सोशल मीडिया बदलणार आहे. म्हणजे नेमकं वातावरण जे आहे ते सोशल मीडियामध्ये काय होतं त्याच्यावर बदलणार आहे. प्रचाराच्या यंत्रणेवर 5% मतं ही बदलणार. शेवटच्या टप्प्यात होणारी मोदींची सभा असेल, मुख्यमंत्र्यांची सभा असेल, ओवेसींची सभा असेल, प्रकाश आंबेडकरांची सभा असेल किंवा राहुल गांधींची सभा असेल, हे सगळ्या सभांवर एक 5% माहोल बदलणार आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जी कुंपणावरची मतं असतात म्हणजे मत कोणाला देऊ ऐन वेळेवर त्यांचं संभ्रमात असतं की कपिल पाटील पण नाही आणि सुरेश टावरे पण नाही, मग मत कोणाला द्यायचं, मग तो वंचित आघाडीकडे जाईल का, किंवा जे कुंपणावरची मतं असतात की त्यांचं मत ठरलेलं नसतं की आम्ही मतं कोणाला देणार. ही जी 4-5% मतं असतात ही कोणाच्या पारडामध्ये मतदान टाकतात यावर बरंच काही अवलंबून आहे. 25 तारखेनंतर तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. आणि निवडणूक ही आपण आधीच सांगत होतो की एकतर्फी कपिल पाटील जिंकतील किंवा कपिल पाटील यांची यंत्रणा खूप जोराची आहे. विधानसभेमध्ये 5 आमदार त्यांचे आहेत किंवा सत्ता त्यांची आहे. मनी मॅन मसल पॉवर हे कपिल पाटील यांच्याकडे आणि त्या मानाने सुरेश टावरे हे दुबळे आहेत. त्यामुळे कपिल पाटील ही 1 शॉटमध्ये म्हणजे एकतर्फी निवडणूक जिंकतील अशी जी चर्चा सुरू आहे तसं मात्र चित्र शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. आता कपिल पाटील जरी प्रचारात पुढे असले, सगळ्या बाबतीमध्ये जर ते पुढे असले तरी या 5-6 दिवसामध्ये वातावरण
बऱ्यापैकी चेंज होईल आणि कपिल पाटील वर्सेस सुरेश तावडे हा सामना खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रंगताना दिसेल. प्रेक्षक 29 तारखेला मतदान होणार आहे. त्याआधी आम्ही आमच्या पद्धतीने म्हणजे आम्हाला जेवढं कळतं, म्हणजे मी फार अभ्यासू पत्रकार आहे किंवा फार बुद्धिमान पत्रकार असा माझा दावा नाही, किंवा मी कोणत्या पार्टीचं सभासद आहे किंवा पार्टीचं काम करतोय अशातलाही भाग नाही. मला जेवढं कळतं, जेवढं समजतं तेवढं मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला जर हे आवडलं तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.